फर्स्ट इयर FYBA च्या राज्यशास्त्र विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करतो। यावर्षी आपल्याला BA1ला फर्स्ट सेमिस्टरला राज्यशास्त्र या विषयांतर्गत पेपर नंबर 1 राज्यशास्त्राचा पेपर नंबर 1 की ज्या पेपरचं नाव आहे राज्यशास्त्र परिचय, इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स, या पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत। पेपर नंबर 1 सेमिस्टर फर्स्ट यामध्ये 4 टॉपिक आपल्याला बघायचे आहेत। पहिला टॉपिक आहे तो राज्यशास्त्र परिचय की ज्यामध्ये आपण राज्यशास्त्राची व्याख्या, स्वरूप, राज्यशास्त्राचं पारंपरिक स्वरूप, आधुनिक स्वरूप, राज्यशास्त्राची व्याप्ती या गोष्टी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। दुसरा जो चॅप्टर आहे तो राज्यशास्त्राच्या उपविद्याशाखा ज्या आहेत त्यांचा अभ्यास या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत। तो चॅप्टर प्राध्यापक DS पाटील हे घेतील। तर आज आपण राज्यशास्त्र परिचय, राज्यशास्त्राची व्याख्या, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती या संदर्भात चर्चा करणार आहोत। राज्यशास्त्र हा जो विषय आहे त्याची सुरुवात फार सुरुवातीपासून झालेली आहे, जे तुमच्या हायस्कूल लेवलपासून झालेले आहे। त्यावेळी त्याला नागरिक शास्त्र असं म्हटलं जात होतं, पण नंतर 12वी नंतर एक वेगळा अभ्यास विषय, विद्याशाखा विषय म्हणून आपल्याला या राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे। राज्यशास्त्र शिकत असताना साधारणतः राजकीय व्यवस्था, राजकीय दृष्टिकोन, अप्रोचेस, त्याचबरोबर वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटना, वेगवेगळ्या देशाच्या शासनसंस्था, त्याचबरोबर जे काही वेगवेगळे विचार आहेत, राजकीय विचार आहेत की जे प्राचीन काळापासून आज तागायत त्याच्यावर अगदी व्यवस्थितपणे विचार केला जातो, ते विचार मग ते लोकशाहीचे असतील, समाजवादाचे असतील, अनेक वेगवेगळी अशा शासनसंस्था आहेत, त्यांची एक विशिष्ट अशी विचारधारा आहे। त्या आयडियॉलॉजींचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्रामध्ये करायचा आहे। राज्यशास्त्राची व्याप्ती ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल। आज आपण राज्यशास्त्र म्हणजे काय हे पाहणार आहोत। राज्यशास्त्र या संदर्भात विचार करत असताना पहिल्यांदा मानव, समाज आणि समाजाअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या ज्या काय उपव्यवस्था आहेत, संस्था आहेत, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल। राज्यशास्त्राचा जनक म्हणून ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल यांना आपल्याला पहिल्यांदा ध्यानात घ्यावं लागेल। खऱ्या अर्थानं राज्यशास्त्राची जी बैठक आहे, वास्तववादी जी बैठक आहे, ती बैठक अरिस्टॉटल, प्लेटो वगैरे या विचारवंतांनी इसवी पूर्व काळापासून केलेले आपल्याला दिसून येते। अरिस्टॉटलच्या मते मानव हा समाजशील प्राणी आहे, कारण मानवाला समूहातून राहण्याची सवय फार आदिम काळापासून, प्राचीन काळापासून झालेले आपल्याला दिसून येते। मानव हा समूहवृत्तीतून आपल्या समाजाची निर्मिती करतो। खरं तर संरक्षण आणि संवर्धन यासाठीच मानव प्राणी हा समूह करून राहिलेला आहे। मानवाच्या ज्या काय महत्त्वाच्या गरजा आहेत, अत्यावश्यक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या ज्या काय गरजा आहेत, या गरजांची पूर्तता करण्यासाठीच प्रामुख्याने मानवाने समाजाची निर्मिती केलेली आहे। अर्थात या समाजव्यवस्थेत
वेगवेगळ्या मागाशी म्हटल्याप्रमाणे काही संस्था आहेत. उदाहरणार्थ कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था, धार्मिक संस्था, सांस्कृतिक संस्था, अशा विविध स्वरूपाच्या ज्या संस्था निर्माण करण्यात आला, त्या संस्थांचा आणि नागरिकांचा, व्यक्तींचा हा चांगला घनिष्ठ संबंध निर्माण झाला. त्यातूनच व्यक्ती आणि संस्था, संस्था आणि संस्था असे संबंध निर्माण होऊ लागले. यातून प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार जीवन जगत असताना अनेक त्यामध्ये वाद निर्माण होऊ लागले, संघर्ष निर्माण होऊ लागले. या संघर्षाच्या याच्यातून, गरजेतून आपल्याला राज्य संस्थेची निर्मिती करावी लागली. कारण तो संघर्ष थांबवायचा असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी कुठली तरी एक व्यवस्था असली पाहिजे असं लोकांना वाटलं आणि त्यामुळं राज्य संस्थेची निर्मिती झालेली आहे. अर्थात मानवाच्या समाज जीवनावर नियंत्रण ठेवणं हे राज्य संस्थेशिवाय शक्य नाही असं स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. मानव प्राणी राजकीयदृष्ट्या त्यामुळं संघटित झाला आणि त्यानंतर सामाजिक जे काय एक उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी साधारणतः राजकीय आधारावर विशिष्ट अशा गरजेतून निर्माण झालेली ही राज्य संस्था आपल्याला मानावी लागते. अर्थात राज्यातील लोकांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं आणि त्यासाठी कायद्याची निर्मिती, अंमलबजावणी आणि न्यायदान या ज्या काही गोष्टी आहेत या ओघानं पुढे आलेल्या आपल्याला दिसून येतात. या सर्वांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य संस्थेची निर्मिती, शासन संस्थेची निर्मिती झालेली आहे. साधारणतः या राजकीय समाजाचा अभ्यास हा राज्यशास्त्रात केला जातो. अशा प्रकारे राज्य संस्था आणि शासन संस्था यांचं एक अभ्यास करणारं सामाजिक शास्त्र म्हणून राज्यशास्त्राकडं पाहिलं जातं. खरं तर सत्ताविषयक शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र असं म्हटलं जातं. सत्ताविषयक म्हणजे सत्ता, राजकीय पॉवर ज्याला म्हणतो आपण, राजकीय सत्ता, त्या राजकीय सत्तेचं एक शास्त्र जे आहे ते शास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र असा सर्वसाधारणपणे आपण अर्थ काढू शकतो. विशिष्ट भूप्रदेशामध्ये कायम वास्तव्य करणाऱ्या सर्व संस्थांवर आणि समाजावर प्रभाव टाकणारी शक्ती किंवा सामर्थ्य म्हणजे सत्ता होय. आणि अशी सत्ता ही राजकीय सत्ता म्हणून ओळखली जाते. अशा राजकीय समाजातील सत्ता निर्मिती आणि त्याचा वापर, याचा अभ्यास या राज्यशास्त्रामध्ये केला जातो. साधारणतः सार्वभौमत्व, विविध सामाजिक संस्था, शासन यांचे संबंध, वेगवेगळ्या शासन पद्धती, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, कल्याणकारी राज्य, लोकांचे हक्क, लोकांची कर्तव्य, आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा साधारणतः राज्यशास्त्रामध्ये केला जातो. प्लेटो आणि अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनी या राज्यशास्त्राचा एक चांगला वास्तववादी अभ्यास, शास्त्रीय अभ्यास हा पहिल्यांदा सुरू केला. प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी राजकीय तत्वज्ञानाचा आणि राजकीय कार्यांचा मोठा अभ्यास केला आहे. प्लेटोनं द रिपब्लिक, स्टेट्समन आणि द लॉज या ग्रंथाची निर्मिती करून राजकीय तत्वज्ञानासंबंधी विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर अरिस्टॉटलने वास्तववादी दृष्टिकोनातून साधारणतः पॉलिटिक्स असा एक ग्रंथ तयार केला. 2300 वर्षापूर्वी या ग्रंथात अरिस्टॉटलने राजकीय विचार आणि राजकीय जे काय पायाभूत अशी मार्गदर्शक उपयुक्त ठरणारी जी काही तत्त्व आहेत राज्यशास्त्राची, ती या ग्रंथात त्यांनी मांडलेली आहेत. आणि म्हणूनच त्यांना राज्यशास्त्राचा जनक, फादर ऑफ द पॉलिटिकल सायन्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळात सुद्धा मॅकियावेलीसारख्या इटालियन विचारवंतांना या
राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये महत्त्वाचे आपले मौलिक विचार मांडलेले दिसून येतात. कारण मध्ययुगात धर्माचं वर्चस्व वाढलेलं होतं आणि राज्यसंस्थेचं कमी व्हायला लागलं होतं. तर मॅकियावेलीने द प्रिन्स या ग्रंथात धर्माचे वर्चस्व झुगारून राज्याची सार्वभौमसत्ता कशी श्रेष्ठ आहे याबद्दल आपलं मत मांडलेलं दिसून येतं. म्हणजे या प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्यशास्त्राचा एक व्यवस्थितपणे टप्प्यानं विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आज आधुनिक काळात राज्यशास्त्राचा अभ्यास हा अधिक शास्त्रीय पद्धतीनं आणि वास्तववादी दृष्टिकोनातून चालू असलेला दिसून येतो. आज मानवशास्त्रीय, अर्थ, सामाजिक, आर्थिक अशा विविध अँगलमधून राज्यशास्त्राचं अध्ययन चालू असलेलं आपल्याला दिसतं. राजकीय वर्तन, राजकीय संस्कृती, राजकीय परिवर्तन, राजकीय समाजीकरण, त्याच्यानंतर राजकीय विकास, राजकीय श्रेष्ठजन, लोकमत, राजकीय संसूचन अशा अनेक ज्या काही नवीन संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अभ्यास हा आधुनिक राज्यशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतो. जे अगदी राज्यशास्त्र हे आज सर्वसमावेशक आणि सार्वत्रिक स्वरूपाचं बनलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. साधारणतः याच आधारावर प्राचीन काळापासून अगदी रामायणामध्ये सुद्धा, महाभारतात सुद्धा या सदराखाली राजकीय विचाराचं मंथन झालेलं आपल्याला दिसून येतं. महाभारताच्या शांतीप्रवाहामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नीतिशास्त्रात आपल्याला राजकीय विचार दिसून येतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात सुद्धा हे विचार दिसून येतात. तर अशा प्राचीन काळापासून चालत आलेल्या या राज्यशास्त्राचा अभ्यास आज आपल्याला यामध्ये करायचा आहे. साधारणतः पॉलिटिक्स या इंग्रजी शब्दात आपल्याला राज्यशास्त्र हा शब्द पाहावयास मिळतो. पॉलिटिक्स या शब्दात पॉलिश आणि पॉलिशिया या ग्रीक शब्दापासून पॉलिटिक्स हा शब्द निर्माण झालेला आपल्याला दिसतो. पॉलिश म्हणजे नगरराज्य आणि पॉलिशिया म्हणजे राज्यशास्त्र. वास्तविक ग्रीक भाषेत पॉलिश म्हणजे नगरराज्याच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला असं घेतलं जातं. अरिस्टॉटलने राज्यशास्त्राला एक शास्त्रांचे शास्त्र असं संबोधलेलं होतं. प्राचीन ग्रीक नगरराज्य आकारानं मोठी आणि लोकसंख्येनं लहान होती आणि ही नगरराज्य स्वयंशासित, स्वयंपूर्ण आणि सुखी अशी स्वरूपाची आपल्याला दिसून येतात. अशा या नगरराज्यात राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक अशा विविध कार्यांचा समावेश या नगरराज्यामध्ये झालेला दिसून येतो. या अनुषंगानं आधुनिक काळात राज्याचं स्वरूप हे प्राचीन नगरराज्यापेक्षा वेगळं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कार्यक्षेत्र वाढलेलं आहे. समाज जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक शास्त्रात राज्यशास्त्राचं एक वेगळं असं योगदान आपल्याला पाहावयास मिळतं. आधुनिक काळात विशेषतः 19व्या शतकात राज्याची कार्य निश्चित आणि मर्यादित अशा स्वरूपाची झालेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं समाजशास्त्रात राज्यशास्त्राचा एक चांगला एक ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो. राज्यशास्त्रामध्ये राज्याचा उदय, विकास, शासनसंस्था, तिचे घटक, कार्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सैद्धांतिक तत्वे, आंतरराष्ट्रीय राजकारण, प्रशासन, प्रशासनाचे वेगवेगळे पैलू अशा अनेक गोष्टींचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. यामुळं आपल्याला राज्यशास्त्र किती व्यापक आणि किती त्याची व्याप्ती वाढलेली आहे हे दिसून येतं. आता राज्यशास्त्राच्या काही व्याख्या झालेल्या आपल्याला दिसून येतात, केलेल्या दिसून येतात. अनेक विचारवंतांनी आपापल्या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राची व्याख्या, अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणतः काही प्रमुख राजकीय विचारवंतांनी राज्यशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली दिसून येते. त्यामध्ये J.W. गॉर्नर या इंग्लिश विचारवंतानं राज्यशास्त्राची व्याख्या कशी केली आहे पहा.
राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा प्रारंभ राज्यापासून होऊन त्याचा शेवटही राज्याच्या अभ्यासातच होतो असं म्हटलेलं आहे. या विचारवंतांना राज्यशास्त्राला राज्यापासून वेगळं केलेलं नाही. राज्य समाजानं प्रामुख्याने राज्यसंस्था निर्माण केली आणि त्या राज्यसंस्थेत संरक्षण, संवर्धन आणि विकास स्वतःचा मानवाचा हा होण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट अशी शासनसंस्था, राज्यसंस्था निर्माण केली आणि त्यांची एक विशिष्ट अशी बैठक, शास्त्रीय बैठक ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. राज्याचे विविध जे पैलू आहेत, जे घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. राज्य आणि राज्याच्या अंतर्गत असणारे अनेक घटक हे राज्यशास्त्राच्या अभ्यास क्षेत्रात येतात असं गॉर्नर या विचारवंतानं म्हटलेलं आहे. J.K. बंटली या जर्मन विचारवंतानं राज्यशास्त्र एक असं शास्त्र आहे की ज्यामध्ये राज्याची मूलभूत स्थिती, त्याचे आवश्यक स्वरूप, त्याच्या अभिव्यक्ती आणि विविध त्याचे जे काही प्रकार आहेत त्याचा विकास याबद्दलचा विचार किंवा अभ्यास जाणून घेणं म्हणजे राज्यशास्त्र असं म्हटलेलं आहे. अगदी व्यापक दृष्टिकोनातून ही त्यांनी केलेली आपल्याला व्याख्या दिसून येते. कारण राज्याची एक स्थिती काय आहे, त्याचे आवश्यक नुसार जे स्वरूप आहे ते स्वरूप आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या शासनसंस्था ज्या काही निर्माण झालेल्या असतात, मग संघराज्य शासन पद्धत, संसदीय शासन पद्धत, राजेशाही अशा अनेक वेगवेगळ्या शासन पद्धती आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास हा ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला, सामाजिक शास्त्राला राज्यशास्त्र असं म्हटलं जातं. पॉल जेनेट या फ्रेंच विचारवंतांना राज्यशास्त्राची व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्र हा सामाजिक शास्त्राचा असा भाग आहे की ज्यामध्ये राज्याची आधारभूत तत्वे, शासन संस्थेची मूलभूत तत्वे यांचा विचार केला जातो. म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्याची महत्त्वाची असलेली जी काही तत्वं आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, त्यांचा अभ्यास आणि त्या अनुषंगानं जी काही पायाभूत मूलभूत अशी जी काही गोष्टी आहेत राज्याच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला गेला पाहिजे असं फ्रेंच विचारवंत पॉल जेनेट यांच्या व्याख्येतून दिसून येतो. त्याच्यानंतर R.G. गेटल या जर्मन विचारवंतांना राज्यशास्त्राची व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनातून भूतकाळात राज्य कसं होतं, वर्तमान काळात राज्य कसं आहे आणि नैतिकदृष्ट्या भविष्य काळात राज्य कसं असलं पाहिजे या संबंधीचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्राला राज्यशास्त्र म्हणावं असं गेटेल या विचारवंतांनी म्हटलेलं आहे. या आज राज्य, शासन संस्था आणि त्या संबंधी निर्माण केलेल्या जे काय उपव्यवस्था आहेत त्याचा प्रत्येक व्यक्तीशी संबंध येत असतो. कारण याशिवाय व्यक्ती आपलं व्यक्तित्व, आपला व्यक्तिमत्वाचा विकास हा करूच शकत नाही. अशी एक परिस्थिती आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते. तर त्याबद्दलचं भूतकाळात स्वरूप काय होतं, वर्तमान काळात काय असलं पाहिजे आणि भविष्य काळात कसं असावं या दोन गोष्टींचा अभ्यास या राज्यशास्त्राच्या क्षेत्रात, अभ्यास क्षेत्रात येतो असं म्हटलेलं आहे. प्रोफेसर शिली यांनीही राज्यशास्त्राची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे अर्थशास्त्रात संपत्तीचा, प्राणीशास्त्रात जीविताचा, बीजगणितात अंकांचा आणि भूमितीत स्थळ आणि उंची यांचा शोध घेतला जातो, त्याचप्रमाणे राज्यशास्त्रात शासन संस्थेच्या तत्वांचा शोध घेतला जातो. म्हणजे शिली यांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्यसंस्थेच्या, शासन संस्थेची जी काही वेगवेगळी काही प्रिन्सिपल्स आहेत ती महत्त्वाची आहेत, असावीत असं म्हटलेलं दिसून येतं. साधारणतः आधुनिक काळात म्हणजे या 1950 नंतर जे आधुनिक राज्यशास्त्रज्ञ म्हणून घेतात
जे रॉबर्ट डाल, डेव्हिड हिस्टन, गॅब्रिएल आल्मंड यांची नावं आपल्याला घ्यावी लागतात. त्यातले रॉबर्ट डाल यांनी आपल्या मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस, आधुनिक राजकीय विश्लेषण या ग्रंथात असं म्हटलं आहे की राज्यशास्त्रात राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रात राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला जातो. राजकीय व्यवस्था म्हणजे काय? तर राजकीय व्यवस्था मानवी संबंधाचा असा एक अकर्तीबंध आहे की ज्यामध्ये नियंत्रण, प्रभाव, सत्ता आणि अधिकार यांचा आविष्कार होत असतो. तर राज्यशास्त्रामध्ये सत्तेला महत्त्व आहे, अधिकाराला महत्त्व आहे, त्याचबरोबर प्रभाव त्यालाही महत्त्व आहे आणि त्याशिवाय राजकीय व्यवस्था एक विशिष्ट अशा दिशेनं वाटचाल करू शकत नाही. राजकीय व्यवस्थेला वाटचाल करण्यासाठी, पुढं जाण्यासाठी सत्तेचा आधार घ्यावा लागतो, प्रभावाचा आधार घ्यावा लागतो, अधिकार, अथॉरिटी ज्याला म्हणतो आपण, त्याचाही आधार घ्यावा लागतो. आधुनिक काळातल्या सगळ्या राजकीय व्यवस्था याच आधारावर टिकलेल्या, विकसित होत असलेल्या आपल्याला दिसून येतो. वरील व्याख्यांचा जर आपण परामर्श घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की या व्याख्येत राज्यशास्त्र हे राज्याबद्दल अभ्यास करणारं शास्त्र आहे असं निश्चितपणे म्हणावं लागतं. अनेक विचारवंतांनी राज्यसंस्था, शासनसंस्था यांच्या अभ्यासालाच राज्यशास्त्र असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. राज्यशास्त्राची व्याख्या ही अधिक वास्तववादी आणि विश्लेषणात्मक भूमिकेतून केलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये खरं योगदान रॉबर्ट डाल, डेव्हिड हिस्टन, गॅब्रिएल आल्मंड, पॉवेल, लॉसवेल या आधुनिक राजकीय विचारवंतांनी केलेलं आहे. कारण त्यांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासात राजकीय सत्तेला, राजकीय जे काय क्रिया प्रक्रिया होत असतात त्या क्रिया प्रक्रियांचा आधार घेतलेला दिसून येतो. त्याचबरोबर राजकीय प्रभाव, त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्यवस्थावादांचा, रचनात्मक कार्यवादांचा, वर्तनवादाचा अशा अनेक पैलूंचा आधार घेऊन आधुनिक राज्यशास्त्र हे अधिक शास्त्रीय करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः राज्यशास्त्राची व्याख्या करताना राज्याचा उदय, राज्याचा विकास, उद्देश, शासनसंस्था, त्याचे घटक, त्यांचे कार्य, त्यांचे परस्पर संबंध, राजकीय संकल्पना, राजकीय क्रियाप्रक्रिया, नागरिकांचे अधिकार, हक्क, आंतरराष्ट्रीय संबंध अशा अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास हा राज्यशास्त्रात होत असलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा राज्यासंबंधी आणि राजकीय व्यवस्थेसंबंधी असणाऱ्या या सामाजिक व्यवहारांचा, घटनांचा आधार, सिद्धांत, संकल्पना, क्रिया प्रक्रिया यांना मिळून आपण एक राज्यशास्त्र म्हणतो असं शेवटी आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू.